मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। थोड्याच वेळात भाजप आणि सेना नेत्यांची रंगशारदामध्ये बैठक होणार आहे। जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण आणि प्रचाराच्या स्ट्रॅटेजीवर यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवारांची अदलाबदल आणि देवाणघेवाण केली जाणार असल्याचं कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी झी 24 तासला ही माहिती दिली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। शिवसेना आणि भाजपचे महत्त्वाचे नेते या समन्वय समितीमध्ये आहे आणि आज पुन्हा एकदा ही बैठक होणार असल्यामुळे या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि त्याचबरोबर जागा वाटप हे कशा पद्धतीने होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आज महत्त्वाची बैठक रंगशारदामध्ये होणार आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर काही तांत्रिक कारणामुळे आपला ओमशी संपर्क झालेला नाहीये। आपण पुन्हा एकदा ही महत्त्वाची घडामोड पाहतोय। थोड्याच वेळात भाजप आणि सेना नेत्यांची वांद्र्यामधल्या रंगशारदामध्ये बैठक होणार आहे। जागांची अदलाबदल आहे, त्याचबरोबर उमेदवारांची देवाणघेवाण, त्याचबरोबर प्रचार कसा करायचा या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल आणि देवाणघेवाण केले जाणार आहे अशी सुद्धा माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत, कारण मुंबईमध्ये एकीकडे ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, त्यांनी ती युती घोषित सुद्धा केलेली आहे। त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी काय नेमकी रणनीती आखली जाते हे पाहणं खरं तर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहेत। काहीकडून महापालिका काबीज करायची असं सेना आणि भाजपचं धोरण आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात हेही पाहणं गरजेचं आहे।